नमस्कार माझ्या सर्वांना. मी शिवानी. गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे गुजरात स्पेशल ढाबळा आलू पकोड्याची रेसिपी. त्याला आपण मसाला पकोडासुद्धा म्हणू शकतो किंवा स्टफिंगवाले आलू पकोडेसुद्धा म्हणू शकतो. अतिशय टेस्टी वाटते हे खायला, वरून अगदी क्रिस्पी आणि आतमधनं अगदी मसालेदार स्पायसी. चला तर सुरू करूया आजची रेसिपी. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, मोठ्या आकाराचे 3-4 आलू घ्यायचे आहे. माझा मुलगासुद्धा मला मदत करू लागत होता. त्याला म्हणजे थोडंसं आवड होत होती की मी पण करू लागते बा, म्हणून तो 10 वेळा थोडंसं तिथेच उभा होता आणि काही ना काही करण्याचा प्रयत्न करत होता. तर काय करायचं आहे, आलू छानपैकी अशी किसून घ्यायचे, म्हणजे त्याची वरची साल आहे ना ती काढून घ्यायची, धुवून घ्यायचे आणि नंतर आपल्याला याला मोठ्या आकाराच्या स्लायसरनी मस्तपैकी असे चिप्स तयार करून घ्यायचं आहे. मी जाणून ही छोट्या आकाराची घेतली कारण की हा सोबत होता म्हणून. बट तुम्ही मोठ्या आकाराची स्लायसर घ्यायची आणि त्यानेच छानपैकी असे मोठे छान पातळसर असे चिप्स तयार करून घ्यायचे आहे. व त्याच पाण्यामध्ये आपल्याला धुवून 10 मिनटं रेस्ट करायला ठेवून द्यायचं आहे पाण्यामध्ये बुडून. आणि नंतर तोपर्यंत बाकीची प्रोसेस करायची आहे. तर दुसऱ्या भांड्यामध्ये मी काय केलं, 2 कप बेसन घेतलेलं आहे. बेसन डायरेक्ट न टाकता त्याला चाळून टाकायचं, छानून टाकायचं. सोबतच त्यामध्ये पाऊण कपच्या जवळपास तांदळाचं पीठसुद्धा टाकलेलं आहे. याच्याने क्रिस्पीनेस छान येते. नंतर त्यामध्ये मी अर्धा चम्मच थोडीशी लाल तिखट, सोबतच पाऊण चम्मच हळद, 1 चम्मच हातावर छानपैकी असा मळून घेतलेला ओवा घ्यायचा आहे, म्हणजे अजवाईन घ्यायचा आहे व चवीनुसार मीठ टाकायचं. हे कोरडं इन्ग्रेडियंट अगोदर मिक्स करून घ्यायचं व नंतर त्यामध्ये पाणी टाकायचं आहे. सुरुवातीला मी यामध्ये 1 कप पाणी टाकले पूर्ण, पण ते थोडंसं घट्ट वाटलं तर मी यामध्ये 2-3 चम्मच आणखी पाणी टाकलेलं आहे. 2 ते 3 चम्मच पाणी टाकल्यानंतर याला आणखी मिक्स करून घेतलं व असं बॅटर छानपैकी असं तयार करून घेतलेलं आहे. बॅटर खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट नाही करायचं. साधारण जसं मी तुम्हाला दाखवत आहे तशा प्रकारे करून याला 10 मिनटं रेस्ट करायला ठेवून द्यायचं. नंतर एक मसाला तयार करून घ्यायचा आहे. त्यासाठी मी अर्धा कप भुंजिया सेव घेतलेला आहे. त्यामध्ये 1 चम्मच धनिया, 1 चम्मच तीळ, सोबतच 1 छोटा चम्मचनी अजवाईन, 1 छोटा चम्मच जिरं आणि 10-12 अशा काळी मिरी टाकायची आणि सोबतच 1 चम्मच सोप, 2 ते 3 लवंग आणि 1 मोठा चम्मच भरून 1 ते 1.5 चम्मच घेऊ शकता तुम्ही आवडेल तर. कलरसाठी कश्मीरी रेड चिली पावडर, 1 छोटा चम्मच गरम मसाला, पाऊण चम्मच थोडीशी हळद व चवीनुसार मीठ टाकायचं. सोबतच यामध्ये अद्रकाचा तुकडा टाकलेला आहे छोटासा आणि खूप सारा असा लसूण टाकायचा आहे आणि मस्तपैकी थोडासा लेमन ज्यूससुद्धा टाकायचा आणि याला असं दरदरसं वाटून घ्यायचं आहे पल्स मोडवर. पण पाणी वगैरे बिलकुल टाकायचं नाही, असंच वाटायचं. मसाला तयार झालेला आहे आणि जे बेसनाचं पीठ होतं भिजवलेलं ते सुद्धा छानपैकी असं सेट झालेलं आहे. याला आपल्याला कंटिन्यू कमीत कमी 5 ते 10 मिनटं असं फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून बॅटर थोडंसं हलकं होईल आणि भजीसुद्धा छान होईल. कारण की आपण भजाईमध्ये सोडा वगैरे किंवा अदर काही इनो वगैरे असं काही टाकत नाही आहो. यासाठी आपल्याला जे बेसन आहे ना ते छानपैकी असं फेटून घ्यायचं होतं. त्यामध्ये मी 1 चम्मच गरम केलेलं तेलसुद्धा टाकलेलं आहे. फेटून झाल्यानंतर त्याला मी साईडला ठेवलं आणि जे बनवलेले चिप्स होते, म्हणजे कापलेले जे हे होते आलूचे चिप्स, ते घ्यायचे. त्यावर जो मसाला आहे ना तो लावायचा. ज्या प्रकारे मी तुम्हाला दाखवत आहे तशा प्रकारे छानपैकी असा मसाला हलक्या हाताने असा लावून घ्यायचा पूर्ण आणि दुसरी आलूची जी स्लाईस आहे ना ते त्यावर अशी चिपकवून घ्यायची आहे. हलक्या हाताने असं प्रेस करायचं, इझिली चिपकून जातात. असं वाटते की चिपकणार नाही, बट ते छानपैकी असे कोट होऊन जातात आतमधने आणि चिपकून जातात. अशा प्रकारे मी बाकीचे पण सगळे बनवून घेतलेले आहे आणि नंतर आपल्याला याला फ्राय करायचं आहे. फ्राय करायच्या वेळेस बेसनामध्ये असे डुबवून घ्यायचे. मी अगोदरच गरम करायला तेल ठेवलेलं होतं, तर तेलसुद्धा छानपैकी असं गरम झालेलं आहे. मीडियम टू हाय फ्लेम ठेवायची, खूप जास्त लो बिलकुल ठेवायची नाही आणि सावधानपूर्वक असं हलक्या हाताने आपल्याला भजी मस्तपैकी अशी तेलामध्ये सोडायचे आहे. आणि सुरुवातीला बिलकुल चमच्यानी वगैरे याला हात लावायचा नाही, ढवळायचं वगैरे नाही आणि नंतर आपल्याला याला बरोबर सेट झाले की याला पलटवून घ्यायचे आहे. बघू शकता सेट झाल्यानंतरच मी याला पलटवलेले आहे. तुम्हाला बबल्स वरून कळूनच जाईल. हलक्या हलक्या हाताने आपल्याला हे सगळं करायचं आहे, कारण की काय होते की तेल गरम असते ना कधी कधी तर उडण्याचे चान्सेस असते, म्हणून ह्या सगळ्या गोष्टी बरोबर काळजीपूर्वक कराव्या लागतं. कोणती पण आपण फ्राय करतो ना वस्तू, त्याबरोबर थोड्या काळजीपूर्वक करायच्या. मस्तपैकी असा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला याला फ्राय करून घ्यायचं आहे आणि नंतर बाकीचे पण असेच फ्राय करून घ्यायचे आहे. तर बघू शकता तुम्ही मस्तपैकी असा कलर आलेला होता आणि आता मी बाकीचे जे उरलेले आहे ते सुद्धा असेच फ्राय करून घेत आहे.
खूप मस्त वाटते खायला. असं वाटणार नाही तुम्हाला की मस्त म्हणजे साधारण जे नॉर्मली आपण आलू भाजी बनवतो ना ते खातो बा म्हणून. अगदी मसालेदार चटपटे अशी ही धाबडा आलू पकोडे लागतात. सोबतच मी मिरचीसुद्धा तळलेली आहे, कारण की माझ्या घरी चटणीची वगैरे बिलकुल आवश्यकता पडत नाही. नुसती मिरची पाहिजे. स्पायसी खाणेवाले आहो आम्ही थोडेसे. तर त्यासाठी मी मस्त मिरच्या तळून घेतलेल्या आहे आणि मस्तपैकी असे गरमागरम हे भजे प्लेटमध्ये सर्व करायचे आहे. तुम्हाला आतमधली स्टफिंगसुद्धा मी दाखवते. बघा किती छानपैकी अशी स्टफ झालेले आहे मसाला आणि मस्तपैकी हे मसालेदार धाबळा आलू पकोडे तयार झालेले आहे. गरमागरम मस्तपैकी प्लेटमध्ये सर्व करायचे. चटणी आवडत असेल तर तुम्ही चटणीसुद्धा बनवू शकता आणि एन्जॉय करू शकता. कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी? आवडली असेल तर बनवून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच रेसिपी बघत राहा, एन्जॉय करत राहा. चला तर टेक केअर, बाय.